नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील खरीप हंगाम 2025 पासून शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे भवितव्य हे पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारे निश्चित केले जाणार आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे का हे फक्त पीक कापणीच्या प्रयोगाच्या अंतिम अहवालाच्या आधाराची या ठिकाणी निश्चित होणार आहे. पीक कापणी प्रयोगातील अचूकता ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे. म्हणजेच की आता खरीप हंगामापासून पीक कापणीचे प्रयोग करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचनासाठी निर्गमित करण्यात आलेले मार्गदर्शक सूचनाच्या आधारे पीक कापणीचे प्रयोग केले जाणार आहे. म्हणजेच की आता केंद्र शासनाच्या सीसी ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पीक कापणीचे प्रयोग राबवले जाणार आहे. यासाठी आपण जर पाहिलं तर वरिष्ठांच्या माध्यमातून आता मार्गदर्शन त्यांची शिबिर सुरू करण्यात आलेली आहे. कारण यांच्या अंतर्गत जे काही कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या संदर्भातील जे काही पूर्णपणे मार्गदर्शन असणं गरजेचं आहे. पीक कापणीच्या प्रयोगाची अचूकता किती महत्त्वाची आहे ते समजणं गरजेचं आहे. त्यांच्या अंतर्गत कशा प्रकारे करायचे आहे पीक कापणीचं असणं गरजेचं आहे. ही शिबिर मार्गदर्शन शिबिर सुरू करण्यात आलेली आहे. पीक कापणीच्या प्रयोगाच्या कर्मचारी जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या अंतर्गत काम असतील त्यांना दिलं जाणार आहे मानधन निश्चित करण्यात आलेले आहे. अर्थात की पीक कापणीचा प्रयोग करण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांना एक विशिष्ट रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे. ज्यांच्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलं जाणारं मानधन निश्चित करण्यात आलेलं आहे. शासनाला आवश्यक असलेला डाटा घेण्यासाठी त्या ठिकाणी ॲप्लिकेशनच्या निश्चित करण्यात आलेलं आहे. पीक कापणीचे प्रयोग करावेत त्यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिर सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा जीव मात्र टांगणीला लागलेला आहे की पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारे आता शेतकऱ्यांचा पीक विमा या ठिकाणी ठरणार आहे. म्हणजेच की आता महसूल मंडळ निहाय किती प्रयोग करण्याचे तालुके किती म्हणजेच की तालुक्यामध्ये किती प्रयोग करायचे हे जिल्ह्यामध्ये किती प्रयोग करायचे यांची संख्या आणि निश्चित करण्यात आलेली आहे. पूर्वी जर आपण पाहिलं तर पीक विम्याच्या प्रयोगावरून जे काही डाटा काढला जायचा त्यांच्या सरासरी उत्पादकता निश्चित केली जायची. म्हणजेच की आता पैसेवारी काढली जायची त्याला जास्त करून हे लक्षही देत कोणी नव्हतं. 50 पेक्षा म्हणजेच की 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी असली तर ट्रिगर लागू होत नव्हते. त्यांच्यामुळे दुष्काळ असेल किंवा इतर काही त्यांच्या बाबींचा लाभ मिळत नव्हता अर्थात. परंतु पीक ॲपने प्रयोग हा डायरेक्टली पीक विम्याशी लिंक झाल्यामुळे जे काही शेतकरी यांच्या अंतर्गत पीक विम्याचं भरतील त्यांचा पीक विमा मिळवण्यासाठी जर नुकसान झालं तर पीक विमा मिळवून देण्यासाठी हा पीक ॲपने प्रयोग अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणजेच की आता शिवारामध्ये एखाद्या गावाच्या अर्थात शिवारामध्ये अतिवृष्टी झाली तर शिवारामध्ये नुकसान नाही झालं तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी दुसऱ्या भागातील जर पीक कापणी प्रयोग झाला तर तो नक्कीच धोकादायक ठरू शकतो. म्हणजेच की त्यांच्यासाठी पीक कापणीचे प्रयोग करत असताना प्लॉट निवडायचा आहे. प्लॉट निवडायचे आवश्यक असलेले प्लॉटची निवड झाल्यानंतर त्यांच्यामध्ये जे काही जात असताना अनावश्यक सदस्यांची सर्व बाबी अतिशय गरजेची आहे. या सर्व बाबी भान असतात. म्हणजेच की पीक ॲपने प्रयोग करणारे कर्मचारी असतील यांना गरजेचे आहे. पीक ॲपने प्रयोग केलेले जे शेतकरी आहे ते पूर्णपणे प्रयोगावर आधारित असणार आहे. त्यांच्यामुळे आता जी काही शिबिर पडतात ते मार्गदर्शन केले जात आहे. यांच्यामध्ये शेतकऱ्यांना यांच्या संदर्भातील माहिती मिळणार आहे. धन्यवाद.